आता थंडीच्या दिवसांमध्ये माझ्यासारखं प्रत्येक आयांना प्रश्न पडत असेल, की मुलांना स्नॅक्सला काय द्यायचं आहे. तर ही बर्फी बनवून ठेवा, कारण हेल्दी आहे आणि एकदम मऊसूत तयार होते. त्यासाठी प्रमाण बघा, एका कढईमध्ये मी 2 वाटी बरोबर या वाटीने शेंगदाणे घेतले. शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. वरची साल निघेपर्यंत मी शेंगदाणे कमी गॅसवरती चांगले भाजून घेतले. आता हे थंड करून याची साल काढून घ्यायची. आता 2 वाटी तीळ सुद्धा चांगले भाजून घ्यायचे. जेवढे शेंगदाणे तेवढे तीळ. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही. लगेचच हे उडायला लागले की बाहेर काढले. इथं मी शेंगदाणे थंड झाल्यावरती याची जमेल तितकी सालं काढून घेतलेत. आता याचा बारीक कूट तयार करून घ्यायचा. आता भाजून घेतलेले तीळ सुद्धा थंड झालेत, तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तीळ सुद्धा व्यवस्थित बारीक करून घेतलेत. हे सुद्धा शेंगदाण्याच्या पावडरवरती काढले. यामध्येच वेलची पावडर घातली आणि मगाशी भाजलेल्यातले मी थोडेसे तीळ बाजूला ठेवले होते. त्यातले थोडे तीळ घातले आणि सगळं हाताने मिक्स करून घेतलं. आता कढईमध्ये 1 चमचाभरच तूप घालायचं आणि यामध्ये 4 वाटी बरोबर चिरलेला गूळ घातलाय. म्हणजे 2 वाटी शेंगदाणे 2 वाटी तिळासाठी 4 वाटी चिरलेला गूळ घातलाय. इथं गुळाचा पाक वगैरे करावा लागत नाही. गूळ मेल्ट झाला की लगेचच यावरती बुडबुडे येतात आणि मग लगेचच आपण मगाशी जे सगळं बारीक करून मिक्स करून घेतलं होतं ते घालायचं. यावेळी गॅसची फ्लेम एकदम कमी तरी ठेवा किंवा बंदच करा, कारण हे मिश्रण लगेचच घट्ट होतंय. आता लगेचच वडीचं मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढायचं आणि असं स्पॅच्युलाने सुरुवातीला मी पसरवून घेतलं आणि नंतर वाटीने मी सगळं इव्हन केलं होतं. मगाशी मी थोडेसे तीळ बाजूला ठेवले होते ते यासाठी, कारण वरून मला असे टाकायचे होते. तुम्ही वड्या बनवताना थोडंसं जर तुमचं मिश्रण ओलसर असेल तरच थोडा वेळ ठेवून द्या, नाहीतर असं लगेचच कट करून घ्यायचं. इथं मी लगेचच चाकूने वड्या कट करून घेतल्या होत्या. तुम्हाला जर अशा वड्या बनवायच्या नसतील तर तुम्ही याचे लाडू बनवू शकता आणि या वड्या लगेचच सेट होतात आणि मऊसूत अशा तयार झालेत. तुम्ही खरंच या वड्या मुलांना बनवून ठेवा. एकदा बनवल्याचा तर परत परत तुमची मुलं बनवायला लावतील. हेल्दी आहेत आणि चवीला मस्त होतात. चला, अजून सोप्या सोप्या आणि मस्त रेसिपीजसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.